नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण टोमॅटोपासून मस्त चटपटीत आणि चवदार रेसिपी बनवतो आहे. तर इथे मी 5 टोमॅटो घेतलेत, स्वच्छ धुवून घेतले. आता याचे तुकडे करायचे आहेत मोठे मोठे. तर हे मी चिरून घेतलेत. इथे याची आता पेस्ट करायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टोमॅटोचे तुकडे काढून घेऊया आणि आता पाणी न घालता याची पेस्ट करून घ्यायची आहे. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे इथे अजिबात पाणी घालायची गरज नाही आहे. तर इथे ही अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घेतले. यामध्ये अजिबात टोमॅटोचे तुकडे राहिलेले नाही आहेत. ही पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. यानंतर इथे आता मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. सुरुवातीला 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि नंतर लागेल तसं यामध्ये आपण आणखी घालू. तर सगळं 1 कप पीठ इथे घातलं. आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या किसून घेतल्यात, त्या घालायच्या आहेत. यानंतर साधारण अर्धा इंच आलं किसून घेतलं आहे. तुम्ही हिरवी मिरची, आलं, लसूण याची एकत्र पेस्ट करून इथे घातली तरी चालेल. यानंतर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. पाव चमचा हळद घालायची आहे. यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालते आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं. अर्धा चमचा ओवा घातला आहे. ओवा आधी हातावरती कुस्करून घेतला. यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं आहे. इथे आता चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. यामध्ये आपण हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे, त्यामुळे लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करा. आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याआधी इथे मी अर्धा चमचा बडीशेप घातली. बडीशेपची चवसुद्धा खूप छान लागते या रेसिपीमध्ये, त्यामुळे नक्की घाला. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ आपल्याला टोमॅटोच्या पेस्टमध्येच मळून घ्यायचं आहे. इथे आपल्याला अजिबात पाणी वापरायचं नाही आहे. टोमॅटोच्या पेस्टमध्ये हे पीठ मळल्यामुळे रेसिपीला टोमॅटोची खूप छान अशी चव येते. हे सगळं असं मिक्स करून घेतलं. अजूनही हे पीठ मला सैल वाटतं आहे, तर यामध्ये आणखी पीठ घालावं लागेल. इथे मी आणखी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं. त्यातलं थोडं थोडं घालत याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे. सैलसर असा गोळा तयार करून घ्यायचा. तर इथे पहा गोळा मळून तयार आहे आणि यासाठी मला साधारण 1.5 कप पीठ लागलं. नंतर जो मी 1 कप घेतला होता त्यातलं अर्ध पीठ शिल्लक आहे. तर 1.5 कप पीठ इथे लागलं आहे. तुम्हाला थोडंसं कमी जास्त लागू शकतं. आता यावरती 1 चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे हे पीठ मळून तयार आहे. आता याच्यातला एक गोळा घ्यायचा आहे. आता हा सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि याचा आपल्याला पराठा लाटायचा आहे. तर इथे आज आपण टोमॅटोचे पराठे बनवतो आहे. तुम्हाला जर पुऱ्या बनवायच्या असतील तर याच पिठापासून तुम्ही टोमॅटोच्या पुऱ्यासुद्धा बनवू शकता. त्यासुद्धा खूपच छान लागतात. सध्या थंडीचे दिवस आहेत आणि आपल्याला काहीतरी चटपटीत असं सतत खावंसं वाटतं, तर तुम्ही याच पिठापासून पुऱ्या बनवून त्या फ्राय केल्या तर त्यासुद्धा खूपच मस्त लागतात. तर इथे आज आपण कमी तेलाचे असे पराठे तयार करून घेतो आहे. तर पराठा इथे लाटून मी तयार केला आहे. हा आता तुम्ही असाच भाजू शकता, पण याला छान असा राऊंड शेप येण्यासाठी मी याला कट करून घेणार आहे. त्याआधी पहा, हा इतका असा जाडा लाटून घेतला मी. नेहमीच्या चपातीपेक्षा थोडासा जाडसर आहे. आता इथे एक मी प्लेट घेतले. तुम्ही झाकणसुद्धा घेऊ शकता. त्याने आता आपण हा कट करून घेऊया आणि जे एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घेऊया. मस्त राऊंड असा पराठा तयार झाला आहे. असे पराठे दिसायला सुद्धा खूप मस्त दिसतात. तर इथे मी सगळ्या पिठाचे पराठे लाटून तयार केलेत. तर आपण जे 1.5 कप पीठ घेतलं आणि 5 टोमॅटो घेतले, त्यामध्ये माझे इथे मोठ्या आकाराचे 5 पराठे तयार झाले. तुम्ही जर छोटे बनवले तर 7 ते 8 पराठे तयार होऊ शकतात. पराठे आता आपण भाजून घेऊया. तर इथे मी तवा गरम करत ठेवला आहे. यावरती अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे.
यावरती आता पराठा घालायचा आहे। इथे पाहू शकता टोमॅटोचे जे छोटे छोटे तुकडे दिसत आहेत, त्यामुळे पराठा दिसायला खूप मस्त दिसतो। आणि तुम्ही जर छान असे लाल भडक टोमॅटो घेतले तर पराठ्याला टोमॅटोचा रंग खूप मस्त येतो। त्यामुळे शक्यतो लाल 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 असे टोमॅटो घ्या। यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता, ते सुद्धा दिसायला छान दिसतात। तर आता इथे भाजून घेतल्यानंतर मी याला तेल लावून घेतलं। तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त लावू शकता किंवा तेल न लावता सुद्धा तुम्ही हा पराठा भाजून घेऊ शकता। असं प्रेस करून अगदी खरपूस असा हा पराठा मी तयार करून घेतला आहे। काढून घेऊया। इथे आता आणखी एक पराठा मी भाजून घेते। आता मुलांसाठी हा जरा आणखी याला टेस्टी बनवूया। पराठा भाजून घेतल्यानंतर यावरती आता मी चीज घालणार आहे। तर मुलांना चीज भरपूर आवडतं, तर हा पराठा असाच पौष्टिक आहे, त्याला आता आपण आणखी मुलांना आवडेल असा बनवूया। तर इथे याच्या अर्ध्या भागावर मी किसलेलं चीज घालते। आता याला फोल्ड करायचं आहे। आणि आता बटर लावून याला दोन्ही बाजूने आपण मस्त असं भाजून घेऊया। मुलांना तुम्ही असा चीज घातलेला पराठा दिलात तर अगदी 2 मिनिटात संपवतील। चीज मेल्ट झालं आणि मस्त असा आपला खरपूस आणि टेस्टी पराठा तयार झाला आहे। आपण काढून घेऊया। अगदी मस्त दिसतोय पराठा। तर इथे आता पराठा मी तुम्हाला कट करून दाखवते। तर असे पीसेस करून तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता। इथे मी लोणच्याबरोबर हा पराठा सर्व केला आहे। तुम्ही मुलांसाठी बनवणार असाल तर टोमॅटो केचपबरोबर देऊ शकता, दह्याबरोबर सर्व करू शकता। तर आजची ही मस्त अशी टोमॅटोच्या पराठ्याची रेसिपी तयार आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।